नमस्कार. मी गार्ग्य आवारे कॉमन मॅन. आणि आजचा आपला विषय ॲज अ कॉमन मॅन मला जो जाणवला तो आहे लिफो मेमरी. लिफो एक टर्मिनॉलॉजी म्हणून वापरली जाते खास करून कॉम्प्युटर्सच्या बाबतीत, ज्याला म्हटलं जातं लास्ट इन फर्स्ट आउट. म्हणजे सर्वात शेवटचं जे असेल ते सगळ्यात पहिले बाहेर निघेल. लास्ट इन फर्स्ट आउट. आता नेमकं लिफो जे आहे, लिफो आपल्या आयुष्यात काम करतं का? हो, लिफो आपल्या आयुष्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम करतं. कसं? तर आठवून पहा, तुमच्या नातेसंबंधात कुठल्याही व्यक्तीसंबंधी सर्वात शेवटी त्या व्यक्तीसोबत झालेलं तुमचं विचाराची देवाणघेवाण किंवा सर्वात शेवटचं झालेलं इंटरॅक्शन तेच आपल्याला आठवतं. आणि त्याच्या कडू गोड आठवणी ज्या काही असतील त्या घट्ट स्मरणात असतात. आणि त्यावरून, त्या शेवटच्या आठवणीवरून आपण त्या व्यक्तीला बरेचदा जज करत असतो. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती तुमच्याशी योग्य वागला नाही. होऊ शकतं की त्याच्या काहीतरी वेगळे कन्स्ट्रेंट्स असतील, तो वेगळ्या टेम्परामेंटमध्ये, वेगळ्या विचारात असेल, आणि मग त्याच्यानंतर तो भेटला की ती आठवण जागृत होऊन जाते सतत, आणि मग आपण त्याच्यासाठी त्या व्यक्तीसोबत तेवढं योग्य वागत नाही. असंही होऊ शकतं की तो कुठल्या तरी वेगळ्या विचाराच्या अवस्थेत होता, त्याला तुम्हाला भेटायचंही होतं, पण त्याला समजतच नव्हतं तो काय करतोय. तो त्याचा भाग झाला, पण आपण तर एक वेगळी आठवण घेऊन गेलो आपल्या डोक्यात. आणि असे संबंध बिघडलेले मी प्रचंड पाहिलेले आहेत. आठवून बघा, एखादा मित्र, जीवा भावाचा मित्र, त्याची एक शेवटची आठवण, तुमची मैत्री आता तुटायला आली आहे. हे संबंध मी बहीण भावात बघितलेले आहेत. हे संबंध मी नवरा बायकोत बघितलेले आहे, मित्रांमध्ये बघितलेले आहे, वेगवेगळ्या रिलेशन्समध्ये हे आलेले आहेत, येतात. अहो, हा तोच व्यक्ती आहे, मित्राचा जर विचार केला तर, ज्या व्यक्तीनं दवाखान्यात तुमच्यासाठी रात्री रात्री जागून काढलेले आहेत. हा तोच व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीनं ज्यावेळी तुम्हाला गरज होती त्यावेळी पूर्ण जग तुमच्यासोबत नव्हतं, पण तो होता आणि तो म्हणत होता, यस, तू करू शकतो. आज व्यवहारात तोही गुंतला, आज व्यवहारात तुम्हीही गुंतले. होऊ शकतं प्रायोरिटी बदलल्या असतील. म्हणून शेवटच्या आठवणीवर सरसकट माणूसच वेगळा झाला असं होऊ शकत नाही. ही लिफो मेमरी जी आहे ही खूप जास्त काम करते. तर मला असं वाटतं की मनुष्याला त्याच्या गुणदोषासहित स्वीकारायची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि त्याला स्वीकारता यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट यात अशी आहे की असे प्रत्येकाला अनुभव आपल्या आयुष्यात असतील. तर माझं एक म्हणणं आहे, मोबाईल फुकटातच आहे आजकाल. अंबानी काकांची मेहरबानी, लावा ना एक फोन, बोला, थोडंसं विचारा काय चालू आहे, कसं चालू आहे. कधी विहीर खोदताना बघितलंय का? एक कुदळ पडते, असा पाण्याचा झरा लागतो. तो झरा अनुभवायला मिळणार आहे तुम्हाला, तो प्रेमाचा झरा. हे करायला पाहिजे, कुठेतरी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि मग आपल्याला कुठेतरी वाटेल की नाही, हे थोडं आधी केलं असतं तर. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जुळत असतो. कृत्रिमता आहे सगळी. इथं इतकं लाईव्ह, इतकं जीवाभावाचं कोणीतरी जे तुम्ही भेटवलेलं आहे, जे तुमच्या हक्काचं आहे, त्याला पुन्हा भेटवायचं असेल तर काय वाईट आहे? पहा, करून बघा. लिफो मेमरी नको,
चिरंतन मेमरी पाहिजे. नमस्कार.